सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होती, मराठ्यावर अन्याय करायचा. 52 कुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू. ते 52 कुळ्याचा काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो का मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो 52 कुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याची हे ते करायचं. याला काय अवदसा सुचली असली, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असण्यासाठी भुजबळ बरं झालं हो, हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं. मग भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. खरात बाबाने नाही तर त्याला सुद्धा फोड असते. हे रिअल आहे. याला काय अवदसा सुचली? मराठा समाज बी याच्यावर नाराज नव्हता, काहीच गरज नसतात. काय करणार ते एकटा मरमर करू? आता तिकडून मरमर कोण करतय? लाडभाऊ मरमर करत, इकडून उदय सामंत साहेब, शंभूराजे साहेब करते. काय म्हणतात ना, आडतच नाही पकडून देणारा देव मग काय नाही. काय करणार आहेत ते तरी? आम्ही कधी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण शिंदे साहेबाला, उदय सामंत साहेबाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या मंत्र्यांनी चूक केली ती आपण दुरुस्त केली पाहिजे. मराठ्याचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे, तो जर फुटला ना, पुरं त्यांचा पक्षच उघड्यावर पडतो, पुरा पक्ष. अजित दादाचं जे म्हणतायत ना, हे बघा, दादा दादा होते आणि हयात नसणाऱ्या माणसांबद्दल नाही बोलू नाही. काय तर आज त्यांचं कुटुंब बी समजा दुःखातून जात. आज आपण त्यांना साथ दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, शब्दाचा त्यांना धीर दिला पाहिजे. आज त्या माणसाने कधी खोडी पण नाही केली आरक्षण, कधीच नाही, कधीच खोडी नाही केली. त्यामुळं आपलं कर्तव्य आपण पार पडतो. दादाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला शब्दाचा होईना आपण बळ दिलं पाहिजे, ते मराठा समाज करतो. सुद्धा विचार करावा लागणार. मराठ्याचं वाटोळ करून विचार करतो का तू? त्यांच्याबद्दल विचार करू नको तुला कोण म्हणलं? मराठ्यांचा वाटोळ करून तू त्यांचं चांगलं करणार का? तो इतकं नालायक माणूस पहिल्यांदा बघितलं हो देशात असं मंत्री नसा. आपण संविधानाच्या पदावर बसतोय, आपल्याला दुसऱ्याच्या लेकरा बाळांचा आयुष्य उद्ध्वस्त करायची राईट नाहीये. कोणत्या चौकटीत वागायचं तुम्ही? चौकटी आम्हाला कशा शिकत? मग ज्यांनी चौकटीत वागायचंय कायद्याच्या, त्याने त्याच्यासाठी मग आम्ही ते वागलं पाहिजे. तू जर पत्र काढतो प्रमाणपत्र रद्द करा, फडणवीस साहेबांनी उत्तर द्या ना, का त्यांनी रद्द केले? तुमची चूक तुम्ही सुधरा. तसे मराठा समाज हे तर एकजूट आहे, ऐकणारच नाहीये. मग संभ्रम निर्माण करतोय तो का बघा असा एक कटराचा. मग संभ्रम काय रचायचा? 4 प्रमाणपत्र रद्द करा, आणि 4 प्रमाणपत्र रद्द झाले की मराठ्यात आपण मीडिया ट्रायल घ्यायची आणि आपण सांगून द्यायचं हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये. मग मराठ्यांच्या गरीबाच्या पोरीने ऍडमिशन घेतले, पुरं भयभीत व्हायला लागले ना. पण आमचं नशीबच चांगलं, आम्हाला ते पत्र हाती लागलं 52 प्रयत्न केले. आडून काम नाही करत. आपणच्या नेता त्यांनी सांगितलं मग बोलतो मी त्यांना. मी असं बोलत नाही मोगम कुणाचा. हे बघा, आरोप मी सत्य असेल तर करतो. त्यांच्या अंगात ते समाजावर अन्याय करायचा किडा आहे. किडा मोरुस्त पहिले फडणवीस नाही राहायला. ते त्यांनी पहिलं व्हावं, काय अडचण नाही लोकांना. आणि मी बी 1 वर्ष फडणवीस साहेबांना बोललेलं दाखवा मला. मुंबईनं आल्यापासून एक शब्दाने दुखवला नाही, कारण आम्हाला वाटलं यांनी हैदराबादचा JR काढलाय.